मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENT अँड आय केअर सेंटर नाशिक. आज 16 मार्च वर्ल्ड ग्लोकोमा वीकचा आज शेवटचा दिवस. आज आपण काचबिंदू विषयी ह्या आठवडाभरातला एक पॉझिटिव्ह मेसेज नेऊया. काचबिंदू ह्याच्याबद्दल समाजात अनेक चुकीच्या धारणा आहेत. काचबिंदू मुळे नजर पूर्णपणे निघून जाते, काचबिंदूचा इलाज शक्य नाही, काचबिंदू शस्त्रक्रियेची सक्सेस नाही, हे सगळे जुने गैरसमज आहेत. आता मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे आपण काचबिंदूचं उत्तम प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. आपल्याकडे अवेलेबल असणारे मेडिसिन अतिशय इफेक्टिव्ह आहेत आणि 90% पेशंटमध्ये फक्त निव्वळ आय ड्रॉपच्या वापराने काचबिंदू कंट्रोलमध्ये राहू शकतो. 10% उरलेले पेशंट ज्यांना ऑपरेशनची गरज पडते ते देखील ऑपरेशन नंतर अतिशय नॉर्मल लाईफ जगू शकतात. काचबिंदूची ट्रीटमेंट ही अतिशय सक्सेसफुल आहे. काचबिंदू या आजारात सगळ्यात महत्त्वाचं एकच गोष्ट आहे, ते आहे अर्ली डायग्नोसिस. अर्ली डायग्नोसिस ह्यासाठी गरजेचं आहे की आजारामुळे काचबिंदूमुळेच तुमचं जर नस 20% डॅमेज आहे तर औषधोपचाराने आम्ही उरलेल्या 80%ला 100% वाचवू, पण जी गेलेली 20% आहे ती काही आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे काचबिंदू इतर आजारांसारखाच आहे, बिलकुल त्याच्याबद्दल काही घाबरण्यासारखं नाही आहे. फक्त एकच ह्याचा मोठा प्रॉब्लेम आहे की घरी बसून तुमच्या लक्षात येणार नाही की डोळ्याचं प्रेशर वाढलेलं आहे किंवा तुम्हाला काचबिंदू आहे. त्यामुळे एकच गोष्ट करायची आहे, अर्ली डायग्नोसिस करण्यास डॉक्टरांची मदत करायची आहे. ते कसं काय होईल? ते होईल जेव्हा तुम्ही रुटीन आय चेकअप कराल आणि रुटीन आय चेकअप मध्ये आय प्रेशर चेक करून घेणे हे लक्षात ठेवाल. धन्यवाद.